श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत तवा भेंडी फ्राय। इथे खलबत्त्यामध्ये मी हाफ टीएसपी धणे घेतलेले आहे, हाफ टीएसपी जिरं घ्यायचं आहे आणि हाफ टीएसपी बडीशेप घ्यायचे आणि छान दरदरीत कुटून घ्यायचं आहे आपल्याला। इथे कुटून झालेला आहे, एकदम दरदरीत कुटलेला आहे। भेंडी स्वच्छ धुवून पुसून त्याचे काप करून घ्यायचे आहेत मधोमध। मीडियम साइजची भेंडी घ्यायची आहेत आणि कढईमध्ये गरम तेलात फ्राय करून घ्यायची आहेत। तर इथे मी मीडियम साइजची भेंडी घेतलेली आहेत आणि मधोमध कट केलेली आहेत। ते इथे आपण फ्राय करून घेणार आहोत। थोडी अशी नरम होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे थोडीशी। ते इथे फ्राय करून झालेले आहे, ही काढून घ्यायची आहेत। बाकीचे देखील मी अशीच फ्राय करून घेणार आहे। गॅसवर मी तवा तापत ठेवलेला आहे, त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकणार आहे। भेंडी फ्राय केलेली होती तेच तेल आहे। तेल तापल्यावर बारीक चॉप केलेला कांदा टाकायचा आहे। मी 2 कांदे घेतलेत मोठे, ते एकदम बारीक चॉपरने चॉप केलेले आहेत। ते टाकून थोडं परतून घ्यायचं आहे आपल्याला। कांदा थोडा सॉफ्ट करून घ्यायचा आहे। थोडं परतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार, जेणेकरून कांदा लगेच सॉफ्ट होईल। नंतर आलं लसूण पेस्ट टाकायचे 1 टीएसपी। थोडं परतल्यानंतर 3 बारीक मी टोमॅटो बारीक चिरून घेतले होते चॉपरने, ते टाकलेले आहेत आणि ते परतून घ्यायचे आहेत। नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी सुटल्यानंतर त्यामध्ये आपण जो कुटून मसाला घेतलेला होता, धने जिरे बडीशेप, तो ह्यामध्ये टाकायचा आहे। नंतर हळद टाकायची आहे, चवीनुसार तिखट टाकायचं आहे। तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढं ह्यामध्ये तुम्ही तिखट टाकायचं आहे। किचन किंग मसाला टाकायचा आहे, ते 1 टीएसपी मी किचन किंग मसाला टाकलेला आहे आणि परतून घ्यायचं आहे। तर मसाला जळू नये म्हणून थोडंसं अगदी पाणी टाकायचं आहे, अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे। थोडंसं तेल सुटत आल्यानंतर त्यामध्ये भेंडी फ्राय केली होती ती टाकायची आपण। ती टाकायची आणि परतून घ्यायची आहे। ते इथे भेंडी थोडी परतून घ्यायची आहे। परतल्यानंतर थोडा वेळ झाकण लावून मीडियम आचेवर चांगली शिजू द्यायची, साईडने तेल सुटेपर्यंत। खूप छान, खूप टेस्टी लागतात ही भेंडी आणि मुलं देखील आवडीने खातात। नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून पहा आणि छान झाकण लावून मीडियम आचेवर छान तेल सुटू द्यायचं आहे। इथे तेल सुटलेले छानपैकी। नक्की रेसिपी ट्राय करा आणि जर आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।